नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. हो, सेवानिवृत्त झालेली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांची इच्छा होती की महाराष्ट्राच्या दिनानिमित्त आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा त्या संदर्भातल्या विविध भागांचा जर विचार केला तर आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरणारी ही माहिती असेल. म्हणून पुन्हा विचार केला की विद्यार्थ्यांचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आपल्या भारतीय संघराज्याचं चित्र उभं राहतं. कारण भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा संघराज्याचा स्वीकार आपण अमेरिकेकडनं केलेला आपल्याला माहिती आहे. मग संघराज्याचा स्वीकार केला, त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा पद्धतीने सत्तेची वाटणी आपण केली. मग जिथे सत्तेची वाटणी केलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती करण्याच्या संदर्भात सुद्धा विचारविनिमय झाला. त्या संदर्भात समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. मग भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात सुद्धा विचार झाला आणि त्या आधारावर मराठी भाषिक बोलणाऱ्यांसाठी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ती निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1960 रोजी. आता महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आलं. आता संयुक्त महाराष्ट्र हे मराठी माणसाचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आपल्याला माहिती आहे की अनेकांना तुरुंगामध्ये जावं लागलेलं आहे. त्रास यातना सहन कराव्या लागल्या. अनेक लोकांना आपलं बलिदान द्यावं लागलेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमुळे मराठी माणसांचा स्वाभिमान मित्रांनो जागृत झालेला होता. मित्रांनो, जिथे व्यक्ती आहे तिथे मतभेद होते. त्यानंतर राजकारणातला काही प्रसंग पण असेल, पण जेव्हा मराठी माणसाच्या मनामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी एकत्र येणं एवढंच एक महत्वाचं होतं, त्या दृष्टिकोनातनं आपसी मतभेद ते विसरले. तिथे राजकारण करण्याऐवजी एकत्रीकरण किंवा संयुक्त महाराष्ट्राची ध्येयपूर्ती हे एक ध्येय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. ब्रिटिश राजवट आहे, मराठी भाषिक प्रदेश आहे, अनेक प्रांतामध्ये आपण पाहतो देशी संस्थानं विभागलेली होती. मुंबई आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेशचा भाग आहे किंवा विदर्भ, अशा पद्धतीने ब्रिटिशांची सत्ता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये ज्याप्रमाणे होती त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या या वेगवेगळ्या भागामध्ये होती. मित्रांनो, मराठवाड्यावर हैदराबादच्या निजामांचं राज्य होतं. मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 16 छोट्या मोठ्या संस्थानांवर आपण पाहतो की देशी संस्थानांचं राज्य होतं. विविध भागावर भिन्न सत्ता असल्या तरी पण एक लक्षात घ्या की मराठी भाषेचं एक राज्य असलं पाहिजे. 20व्या शतकाच्या प्रारंभापासूनच आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते आहे किंवा साहित्यिक आहे, यांनी मराठी भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची एक स्वतंत्र निर्मिती झाली पाहिजे हा विचार मांडलेला आहे. आणि त्याच प्रेरणेतनं आपण पाहतो की या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची एक मोठी पार्श्वभूमी आहे की ज्यातनं हे महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. तर मित्रांनो, या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात नेमक्या काय काय घटना घडलेल्या आहेत त्याचा आपण सविस्तर विचार आता या सिरीजमधनं करणार आहोत. आपण इथेच थांबू की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, त्यामागे कोणती सांस्कृतिक पार्श्वभूमी होती, कोणता इतिहास घडलेला होता, कोणकोणत्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहे आणि कशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात निर्णय घेताना दार कमिशन असेल, फाझल अली कमिशन असेल किंवा जेव्हीपी समिती असेल, नागपूर करार आहे, अकोला करार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी संयुक्त राज्य म्हणजे महाराष्ट्र पुनर्रचना समिती वगैरे ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, आपण इथेच थांबूया आणि आता आपण आपल्या सिरीजला सुरुवात करूया. निश्चितच ही सिरीज आपणास उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.